नमस्कार मित्रांनो, सोम मराठी सपोर्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात एस-आय-आर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या विशेष मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू आहे. अनेकांना प्रश्न पडतो, की एस-आय-आर फॉर्म म्हणजे नेमकं काय? तो भरणे आवश्यक आहे का? तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एस-आय-आरचा उद्देश म्हणजे मतदार यादी अद्ययावत ठेवणे. मतदारांची माहिती योग्य आहे का? नाव, पत्ता आणि इतर तपशील बरोबर आहे का? याची पडताळणी या प्रक्रियेत केली जाते. जर तुमच्याकडे एस-आय-आर फॉर्म आला असेल, तर तो काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बी-एल-ओ किंवा निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करा. यामुळे तुमची माहिती योग्य प्रकारे पडताळली जाईल आणि मतदार यादीतील नोंद अद्ययावत राहण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास पडताळणी दरम्यान अडचणी येऊ शकतात. त्यामुळे फॉर्म भरताना प्रत्येक माहिती नीट तपासा आणि आवश्यक कागदपत्रे जोडायला विसरू नका. मित्रांनो, या विषयावरती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एस-आय-आर फॉर्म कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि कोणत्या चुका टाळायच्या. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शासनाच्या योजना व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सोम मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनल आणि सोमनाथ उबाळे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.